आम्ही साऊथ गोव्याला पोहोचलोय. साऊथ गोव्याचा पहिला दिवस आहे आमचा, सॉरी दुसरा दिवस आहे बहुतेक. रात्री पोहोचलेलो आम्ही, जेवलो आणि आता इथं पाऊस सुरू झाला खूप भयंकर. आणि आम्हाला काय हॉटेल भेटत नव्हतं चांगलं असं, मग आम्ही डोमेट्री घेतली आहे. सोमशेट पहिल्या मजल्यावर झोपलेले. कसा होता अनुभव? चांगला होता, ठीक होता, कारण न्यूज टू नसल्यामुळे थोडंफार ओके होतं. पण लवकरच तुम्हाला एक Airbnb दाखवूया आम्ही. आमचं नवीन प्राईज. हां 2 दिवसासाठी भारी हॉटेल भेटलं आम्हाला. सायराज पण तिथं आहे. बाकी चालली आहे सगळ्यांची आवराआवरी. झालंय श्लोक अख्ख्या ट्रिप मध्ये गोव्यात येऊन फॉर्मल झालाय. कॅज्युअल म्हणतात, सॉरी हे मी चेक कराल ना. हे सरक रे आरसा जरा वर खाली. आउटफिट नाही, आउटफिट काय तर श्लोकचा आउटफिट बघा. डॅम तर गोव्याला चाललाय. हाफ चड्डी दुसऱ्याची आहे रे. मला पण वाटतंय दोघांनी एकमेकांची चेंज केली नाही. डिमांड मग झुडिओ सगळं सांगतात. सायराज रील्स बघत बघत कॉफी नाही चहा पितो ना. थांब पितो. पाऊस अच्छा करतो ना 1/2. काढ ना वास्का. सायराज काय नुसतं केस हालत ना त्याची, केसच आत घालते ते सारखं. केसच सारखं आत घालते. तिकडे बस 2 मिनिटं. तिकडे ना 2 मिनिटं. आवरलं का? पोरांचा चाललाय चहा नाश्ता. खा ना पराठे खा. भाऊ मला नाही आवडत जास्त पराठा. ओ येस संपलं. डॅम हो. सायराला खूप नॉलेज आहे बाबतीतलं. काय बोलतो? खरं आहे का? 2 मिनिटं बंद कर, परत रिटेक घेऊ सांगतो. मग खरं सांगतो का? बंद कर ना. आम्ही आता साऊथ गोव्यातून निघालोय. तिथं फॉरेनर रिक्षाने आल्यात वाटतं. फॉरेनर रिक्षावाले आहे तिथं. फॉरेनर रिक्षावाले दाखवले ब्लॉग मध्ये रे गोव्यामध्ये. इथं खूप स्कोप आहे रिक्षाला, खूप स्कोप आहे आमच्या इथं म्हणून. हा आमच्या इथं खूप स्कोप आहे रिक्षांना म्हणून फॉरेनवरनं लोक येतात रिक्षा घेऊन इथं. कॅश नाही का? ऑनलाइन तो कार्ड आहे क्या? आम्ही आता निघालोय जेवून नॉर्थ गोवाला, पण इथं खूप पाऊस यायला लागलाय. यश आता येते. काय बोलतो रे? ट्रिपल सीट डायरेक्ट जागा खाली.
आता आलोय आम्ही व्हीलवरती. चला कुठे जायचं आता? बागा बीच नाही, काय लोकेशन कुठे थांबलंय? सगळे येतात आउटफिट तुझं दाखव, तुझं दाखवतो मी पहिला. सायरचं आउटफिट बघून घ्या. आता सगळ्यांचं दाखव. सोहम माई प्रतीक द्या. नो इंटरेस्टेड. परत शिवाय देऊ नका रे. कुठे चाललोय आता आपण तुषार? चिटोस टिटोस. ओ माय गॉड. करा लॉक. थँक्यू. परत काहीतरी कट करायचं बघ ना. आता आपण कुठे चाललोय? हा वापस रिटेक. येस, कुठे चाललो आपण? भरलेला ऍस्ट्रे आपण तुम्हाला आल्यावर दाखवूया. लाईट नाही रे, लाईट नाही. चला आमचा विलाचा परिसर आहे. ब्लॉग चालू आहे. श्लोक किती त्या शिव्या वाकड्यात गेले. कुणाला वेळ आहे रे एवढा मोकळा? सायराज कसा वाटलं विला? एकच नंबर, खूप भारी. सोम शेट्टी शोधला होता Airbnb वर. एक नंबर. एक्सटिरियर दाखव इकडं राईटला. पुढं तिकडं पूल एरिया आहे. तो सकाळी तुम्हाला बघायला भेटेल इथं आत. आणि असे सगळे विलाज आहे इथं लाईनीने. खूप छान आहे. फक्त जरा एकच रेंज नाही आता. लाईन चालायचं तेवढं चालवतंय. पण श्लोक शेड बसलेत आमचे परमनंट ड्रायव्हर. चालवतोय मी चालवत होतो पण श्लोक म्हणला मला चालवायची. परमनंट ड्रायव्हर. कारण काय आहे, ट्रिप साठी एक स्पेशल आम्ही ड्रायव्हर आणलेला आहे, त्यामुळे आम्ही लोड घेत नाही. कळलं? एवढा आहे. चाला तर सगळ्यांनी फक्त आपण आलोय आता फेमस बर्गर फॅक्टरीला. ऑथेंटिक बर्गर खायला. पोरांची इच्छा होती बर्गर खायची. लास्ट टाइम मिस झाली. पूर्ण केली आता इच्छा. बसायला भांडतात आमचं. सायरन माझा खास आहे. माझा माणूस आहे सायरन. माणूस आहे सायरन सगळं. माझी जागा दिली राहू. सोमचं झालं आता नाश्ता बर्गर खाऊन.
पोरांचा स्नॅप चालू आहे. आलं मी चालू आहे. काही फॅन चालत नाही ते सायरात सारखे आहेत. हा काढ ना सायराचं आउटफिट चेक करा. कर ना चांगला आहे आउटफिट तुझा वेड्या. चल स्टेट बिल करायला गेलेले. टाइम झाला फोटो काढून. मिरर शूट 4 झाला. 4:30 झालं. सर्व्हिस चार्ज काढले. संपला विषय. सर्व्हिस काय दिली काय तोंडात घास घातला का आमच्या. वा रे वा. चला टीप ठीक आहे. सायरज हे काय बाहेर गेलाय नाही आतमध्ये. सगळे लाईन चाला ना राव. भारी व्हिडिओ. इथले भैया लोक येतात. आम्ही चाललो आता. गाडी जिथं लावली तिकडं. खूप पाऊस पडलाय काल म्हणून खूपच चिखल झालाय. लोक इथे 2 व्हीलरवर येतात आवरून. आम्ही 4 व्हीलर मध्ये येऊन पण हाफ चड्डीवर आल्यात आमची पोरं. कुठं आलंय तुषार शेट आता. बागा बीच. लास वेगस. बागा बीचला